नमस्कार मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्येच मी आपल्याला शब्द दिला होता की मी इथून पुढच्या काळामध्ये भाषण कला असेल, सूत्रसंचालन असेल, निवेदन असेल आणि त्यापेक्षाही अनेक वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या समोर येणार आहे. आणि आज मी भाषण कला क्षेत्रातला एक पहिला व्हिडिओ आपल्या समोर आणतोय. खरं तर मला भाषण करता आलं पाहिजे ही प्रत्येकाचीच भावना असते. प्रत्येकाला वाटतं मलाही चार चौघांच्या समोर आपलं मत प्रभावीपणे मांडता आलं पाहिजे. हे प्रत्येकाला वाटत असतं, परंतु मनामध्ये न्यूनगंड असतो की मी आजपर्यंत भाषण कधी केलं नाही, मला हे जमेल का? तर मित्रांनो, हे नक्की जमू शकतं. भाषण करणे ही काही कुणाची ठराविक लोकांची मक्तेदारी नाही. जर तुम्ही मनात आणलंच तर तुम्हीही नक्की भाषण करू शकता. कारण एखादी गोष्ट तोपर्यंतच अवघड असते जोपर्यंत आपण ती मनापासून ठरवत नाही. म्हणून प्रथमतः तुम्हाला एक संकल्प करावा लागेल किंवा तुम्हाला मनाशी ठाम निर्धार करावा लागेल की होय, मी सुद्धा चांगलं भाषण करू शकतो आणि मी एक दिवस ते भाषण चांगलं करू शकेल. आणि मग इतर गोष्टी ज्यावेळेस आपण भाषणाच्या माध्यमातून लोकांच्या समोर जात असतो, वेगवेगळे प्रसंग असतात, वेगवेगळ्या सण समारंभ असतात किंवा वेगवेगळे कार्यक्रम असतात. त्या कार्यक्रमाच्या निमित्त वेगवेगळ्या प्रकारची भाषणं असतात. भाषणांचेही अनेक प्रकार आहेत. एखाद्या कार्यक्रमात शुभेच्छा देण्यासाठी भाषण असतं, वाढदिवसाचं भाषण असतं, कुणाच्या निरोप समारंभाचं भाषण असतं, राजकीय सामाजिक क्षेत्रातले वेगवेगळ्या प्रकारची भाषणं असतात. मग अशा भाषणांची आपण तयारी कशी करावी, या सगळ्या गोष्टींची तयारी किंवा या सगळ्या गोष्टींची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला देण्याचा प्रयत्न करणार आहे. खरं तर सोशल मीडियावरती आपण अनेक लोकांची भाषणं ऐकतो. आपलंही कुणीतरी त्या क्षेत्रामधला असा एक आयडॉल असतो की त्याचं भाषण आपल्याला खूप आवडतं. आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक लोकांचे ऐकत असतो. मग त्यांचंच भाषण आपण लक्षपूर्वक ऐकणं, ते नक्की कुठल्या विषयावरती काय बोलतात आणि हातवारे कसे करतात. कारण लोकांना असा जिवंतपणा आवडत असतो. असं शांत बसून भाषण करणाऱ्या माणसाचं भाषण लोकांना आवडत नाही, तर लोकांना सतत समोरचं चित्र असं हलत असणारं आवडत असतं. म्हणून आपल्याला हातवारे आले पाहिजेत. आपल्याला आपल्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स त्या प्रसंगानुसार किंवा आपल्या भाषणाच्या आशयानुसार आपल्याला ते बदलता आले पाहिजे. आणि हे नक्की जमू शकतं. मी मगाशी म्हणलो की एखादी गोष्ट कुठपर्यंत अवघड असते, जोपर्यंत ती आपल्याला मनापासून आपण ती गोष्ट ठरवत नाही तोपर्यंतच ती गोष्ट अवघड असते. नाहीतर बाकी काही अवघड नसतं या जगामध्ये. नथिंग इज इम्पॉसिबल इन द वर्ल्ड असं कोणीतरी म्हटलेलं आहे. आणि म्हणून तुम्हाला मी हेही सांगेन, भाषण म्हणजे काय? तर भाषणाची अशी काही ठराविक व्याख्या नाही, परंतु वेगवेगळ्या विचारवंतांनी म्हणा किंवा वेगवेगळ्या वक्त्यांनी भाषणाच्या वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत. त्यामधील एक व्याख्या मी तुम्हाला सांगतो की बोलणारा बोलत असताना ऐकणाऱ्याला ते ऐकत राहावंसं वाटणं, त्यावेळेस बोलणाऱ्याच्या बोलण्यातून आविष्कृत आणि प्रकट होते ते खरे वक्तृत्व. आता ह्या व्याख्येतले शब्द जरी अवघड वाटत असले तरी याहीपेक्षा एक सोपी व्याख्या मी तुम्हाला सांगतो की आपण जे बोलतोय ते पुढच्या माणसाला योग्य शब्दामध्ये सांगता येणं, त्याला समजेल अशा भाषेत बोलता येणं म्हणजेच भाषण. भाषण ही काही खूप अवघड वेगळी अशी काहीच गोष्ट नाही. फक्त मित्रांनो, आपण एक जाणीवपूर्वक प्रयत्न केला तर आपण भाषण कला नक्कीच शिकू शकतो. त्यामुळे फक्त याच्यामध्ये गरज काय असते, म्हणजे मी याच्या अगोदर कधीही भाषण केलं नाही असंही काही जणांना वाटतं. तुम्हालाही भाषण येऊ शकतं. फक्त गरज आहे पहिलं पाऊल टाकण्याची. मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल की आपण इच्छित स्थळी किंवा इच्छित ठिकाणी आपण केव्हा पोहोचू शकतो, तर आपण त्या क्षेत्रात जाण्यासाठी किंवा त्या ठिकाणावरती पोहोचण्यासाठी पहिलं पाऊल टाकणं तर गरजेचं आहे ना. तर मग आपण या क्षेत्रामध्ये जर आपल्याला प्रगती करायची असेल, या क्षेत्राची आपल्याला जर आपल्यामध्ये त्याचे कौशल्य आत्मसात करायचे असेल तर आपल्याला पहिलं पाऊल टाकणं गरजेचं आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या विषयावरती, वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या प्रसंगी भाषण कसं करायचं किंवा एखादा कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमाचं अनपेक्षितपणे सूत्रसंचालन आपल्याला करावं लागतं. मग हे सूत्रसंचालन करत असताना त्याच्या काही टिप्स असतात, त्याचे काही क्रम असतो ठरलेला, प्राधान्यक्रम. तो काय असतो तो देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला सांगणार आहे. आणि अशा प्रकारे आपण हळूहळू आपण या भाषण क्षेत्रामध्ये प्रगती करत जाऊ. आणि तुम्हाला कशा प्रकारचं भाषण किंवा तुमच्या कमेंट्स मला नक्की कळवत जावं, म्हणजे त्या दृष्टिकोनातून मी अजून चांगल्या पद्धतीनं व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर येऊ शकतो. आणि तुमचा आणि माझा या व्हिडिओच्या माध्यमातून संवाद होत राहील आणि आपण नक्कीच संभाषण करू आणि भाषण करायला शिकू, याचा ठाम विश्वास आहे. तुम्ही म्हणाल की भाषण कुणाला येऊ शकतं. मी एक आत्मविश्वासाने सांगतो की ज्याला बोलता येतं ना त्याला 100% भाषण करता आलंच पाहिजे आणि नक्की येईल. फक्त आपण ठरवण्याची गरज आहे. धन्यवाद. या व्हिडिओमध्ये आपण एवढंच बोलतो आहे. यानंतर आपण या विषयीचे अनेक व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या समोर येणार आहे. तोपर्यंत धन्यवाद. आपली प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा आपल्याला कुठल्या पद्धतीचं भाषण करायचं आहे
तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून कळवू शकता. त्या पद्धतीने मी तुम्हाला नक्कीच सहकार्य करू शकतो. धन्यवाद.